नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट 12 क्वेश्चन्स पाहतो, जे तुम्हाला आपल्या येत्या सर्व एक्झाम्समध्ये म्हणजे MPSC, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे मनापासून या क्वेश्चन्सची तयारी करा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा चॅनल शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना या चॅनलचा उपयोग होऊ देत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पाहूयात आजच्या म्हणजे 26 जानेवारी 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, नोवाक जोकोविचने ग्रँड स्लॅम स्पर्धेमध्ये 400 एकेरी सामने जिंकणारा पहिला खेळाडू बनण्याचा विक्रम कुठे केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. जोकोविच हा ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये 400 एकेरी सामने जिंकणारा पहिला टेनिसपटू ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियन ओपन 2026मध्ये बोटिक व्हॅन डी झॅडशुल स्पर्धक आहे त्याचा ऑपोजिट वरती विजय मिळवून हा विक्रम केलेला आहे. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा आत्तापर्यंत 10 वेळा जिंकलेली आहे. हा देखील मुद्दा महत्त्वाचा आहे. पुढील पॉईंट, प्रश्न दुसरा, पांगोलाखा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात स्थित आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे हे सिक्कीममध्ये आहे. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. हे अभयारण्य भारत चीन सीमेवरती सुमारे 13,000 फूट उंचीवरती आहे. पांगोलाखा अभयारण्य भूतानमधील जंगलांशी आणि पश्चिम बंगालमधील नेओरा व्हॅली राष्ट्रीय उद्यानाशी जोडलेले आहे आणि चोला रांगेखालील पोंगालाखा रेंज ही सिक्कीम व भूतानची नैसर्गिक सीमा आहे. परंतु पॉईंट महत्त्वाचा आहे. पुढील प्रश्न तिसरा, सिंगापूर सरकारने सार्वजनिक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI संशोधनासाठी किती गुंतवणूक जाहीर केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सिंगापूर डॉलर 1 अब्ज डॉलरपेक्षा जास्त अशी गुंतवणूक त्यांनी जाहीर केलेली आहे. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. सिंगापूरने 2030 पर्यंत सार्वजनिक AI संशोधनासाठी 1 अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक जाहीर केलेली या अंतर्गत जागतिक दर्जाची AI संशोधन केंद्र स्थापन केली जाणार आहेत. ओपन रिसर्च आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे सिंगापूर AI नवोन्मेषाचे जागतिक केंद्र बनण्याचा प्रयत्न करत आहे. या माध्यमातून पुढील प्रश्न चौथा, जगातील सर्वात जुनी ज्ञात गुहेतील कला म्हणजे केव्ह आर्ट्स कुठे सापडली आहे असा प्रश्न आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इंडोनेशियातील सुलावेसी येथे. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. सुलावेसी बेटावरती सापडलेली हाताची छाप ही जगातील सर्वात जुनी ज्ञात गुहेतील कला आहे आणि ही प्रागैतिहासिक हाताची कला सुमारे 67,800 वर्षांपूर्वी असल्याचे वैज्ञानिक अभ्यासातून सिद्ध झालेले आहे. हा शोध युरोपमध्ये मानवी सर्जनशीलतेची सुरुवात झाली या युरो केंद्रित संकल्पनेला आव्हान देते आणि ही कलाकृती मानवामध्ये प्रतिकात्मक विचार फार पूर्वीपासूनच अस्तित्वात होते हे देखील दर्शवते. पुढील प्रश्न पाचवा, येमेनचे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, शाया मोहसिन अल जिंदानी असे त्यांचे नाव आहे. त्यांचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. येमेनच्या सौदी समर्थित अध्यक्षीय नेतृत्व परिषदेने सालेम बिन
ब्रेक यांचा राजीनामा स्वीकारून शाया मोहसिन अल जिंदानी यांची पंतप्रधानपदी नियुक्ती केली आहे. म्हणजे पूर्वी कोण होते आणि आत्ता कोण आहेत. यापूर्वी येमेनचे परराष्ट्र मंत्री राहिलेले आहेत हे. आणि येमेनमध्ये सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती म्हणजे UAE यांच्यामध्ये दक्षिण येमेनमध्ये सत्तेवरून तणाव सध्या वाढलेला आहे. येमेनचे गृहयुद्ध हे इराण समर्पित हुती बंडखोर आणि सौदी समर्पित सरकार यांच्यात सुरू आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 6. 2026 मध्ये मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर याचे योग्य उत्तर आहे धर्मेंद्र यांना. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक व माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांना देखील मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि पद्मविभूषण हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. आणि 2026च्या पद्म पुरस्कार यादीमध्ये जवळजवळ 16 पुरस्कार मरणोत्तर स्वरूपात जाहीर करण्यात आलेले आहेत. पद्म पुरस्काराबद्दल थोडंफार जाणून घ्या. याची स्थापना 1954 मध्ये भारत झालेली आहे आणि हा भारतातील उच्च नागरी सन्मान आहे. याची घोषणा दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी केली जाते. आणि पद्म पुरस्कार हे कोणतेही पदवी किंवा उपाधी नसून नावापुढे किंवा मागे लावता येत नाही. हा आपला पॉलिटीचा प्रश्न आहे पदव्यांचा. पुढील प्रश्न 7. वायझेर-1 ही कोणती गाठणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, एक खगोलशास्त्रीय एकक AU. तर याचे पुढील महत्त्वाचे पॉईंट्स पहा. नासाचे वायझर-1 यान नोव्हेंबर 2026 मध्ये पृथ्वीपासून 1 प्रकाश दिवस अंतर गाठणारी पहिली मानवनिर्मित वस्तू ठरणार आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि वायझर-1 हे सध्या आंतरतारकीय आकाशात असून ते पृथ्वीपासून सर्वात दूर असलेले मानवनिर्मित यान आहे. 1 प्रकाश दिवस म्हणजे प्रकाशाला 24 तासात पार करता येणारे अंतर असून ते सुमारे 26 अब्ज किलोमीटर इतके आहे. याचं स्पष्टीकरण आहे 1 प्रकाश दिवस अंतर म्हणजे काय, तर हा तिसरा पॉईंट. ओके. USAने 1977 साली प्रक्षेपित केलेले वायझर-1 यान आजही आंतरतारकीय माध्यमातून माहिती पाठवत आहे. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि पुढील प्रश्न 8. ऑपरेशन सह्याद्री चेकमेट कोणत्या संस्थेने राबविले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, DRI, डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स असा त्याचा फुल फॉर्म आहे. डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स याच्याबद्दल थोडंफार जाणून घ्या. याची स्थापना 4 डिसेंबर 1957 रोजी झालेली आहे. राजस्व सूचना निर्देशालय असं त्याचं मराठीत नाव आहे. आणि ही भारतातील सर्वोच्च तस्करी विरोधी गुप्तचर संस्था आहे. ठीक आहे. ही संस्था सीमाशुल्क अधिनियम 1962 व इतर 50हून अधिक कायद्यांची अंमलबजावणी करते. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. DRIने ऑपरेशन सह्याद्री चेकमेट अंतर्गत सह्याद्री पर्वतमालेत मोबाईल मेफेड्रोन प्रयोगशाळा उद्ध्वस्त केलेल्या आहेत. हे महत्त्वाचं आहे. या कारवाईत एकूण 21.91 किलोग्रॅम मेफेड्रोन वेगवेगळ्या स्वरूपात जप्त करण्यात आलेले आहेत. ही प्रयोगशाळा वारंवार ठिकाण बदलणारी मोबाईल स्वरूपाची असून ती पोल्ट्री फार्मच्या आड चालवली जात होती. आणि या कारवाईत 5 जणांना अटक झाली असून त्यापैकी 4 जण पूर्वीही NDPS किंवा SCOPA अंतर्गत आरोपी होते. पुढील प्रश्न 9. 2025च्या जीवन रक्षा पदक मालिकेत एकूण किती जणांना सन्मानित करण्यात आलेले आहे असा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, 30 जणांना. महत्त्वाचे पॉईंट्स पहा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2025 साठी जीवन रक्षा पदक मालिका
30 जणांना मंजूर केलेली आहे आणि या पुरस्कारात सर्वोत्तम जीवनरक्षा पदक, उत्तम जीवन रक्षा पदक आणि जीवन रक्षा पदक असे 3 प्रकार आहेत. आणि या पुरस्कारांमध्ये 6 जणांना मरणोत्तर सन्मान देण्यात आलेला आहे. जीवन रक्षा पदक हे मानवी जीवन वाचविण्याच्या धैर्यपूर्ण आणि मानवतावादी कृतीसाठी दिला जाणारा हा सन्मान आहे. पुढील प्रश्न 10वा. गंगा प्रहरी कोणत्या कार्यासाठी ओळखले जाते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, गंगा नदीची स्वच्छता व जैवविविधता संरक्षण असे याचे योग्य उत्तर आहे. त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. जलशक्ती मंत्रालयाच्या माहितीनुसार या वर्षाचा प्रजासत्ताक दिन संचलन भारताच्या नद्या व नदी रक्षकांना समर्पित आहे आणि 163 विशेष जलयोद्धे देशातील विविध राज्यांतून विशेष अतिथी म्हणून यामध्ये सहभागी झाले होते आणि या विशेष अतिथींमध्ये उत्तराखंड, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश येथील नदी संवर्धन कार्यकर्त्यांचा समावेश प्रामुख्याने होता आणि गंगा नदीची स्वच्छता व जैवविविधता जपण्यासाठी कार्य करणारे गंगा प्रहरी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. पुढील प्रश्न 11वा. सर मार्क टली यांच्या निधनावरती कोणी शोक व्यक्त केला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. महत्त्वाचे पॉईंट्स पहा याचे. ज्येष्ठ पत्रकार सर मार्क टली यांच्या निधनावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. सर मार्क टली हे पत्रकारिता क्षेत्रातील प्रभावशील आवाज म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या पत्रकारितेमध्ये भारत आणि भारतीय समाजाशी असलेला गहरा संबंध स्पष्टपणे दिसून येतो त्यांच्या कार्यातून. पुढील प्रश्न 12वा आणि आजच्या आपल्या लेक्चरमधला शेवटचा प्रश्न. राष्ट्रीय मतदान दिवस म्हणजे नॅशनल वोटर्स डे कुठे उत्साहात साजरा करण्यात आला? तर याचे जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी, कारगिल इथे. तर त्याचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा. लेह कारगिलमध्ये राष्ट्रीय मतदान दिवस आईस हॉकी ग्राउंड बिया मैथांग येथे उत्साहात साजरा केला गेला. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. आणि मुख्य अतिथी म्हणून LAHDC कारगिलचे CEC डॉक्टर मोहम्मद जाफर अखुन उपस्थित होते. तर DC कारगिल राकेश कुमार हे मान्यवर या क्षणी होते. आणि कारगिलमध्ये मागील संसद निवडणुकांमध्ये मतदारांचा सहभाग जवळजवळ 74% होता. त्यामुळे लोकशाहीवरती लोकांचा विश्वास येथे दिसून येतो. आणि मतदान दिवस दरवर्षी आपण 25 जानेवारी दिवशी साजरा करतो. किंवा राष्ट्रीय मतदान दिवस कोणता? तर तो 25 जानेवारी असा आहे. तर आजचे आपले 26 जानेवारी 2025चे डेली करंट अफेअर्स झालेले आहेत. पण आज आहे 26 जानेवारी आणि आज प्रजासत्ताक दिन आहे. एक भारतीय म्हणून आपल्यासाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. तर त्यानिमित्ताने मी आज तुम्हाला एक प्रश्न विचारते. याचं उत्तर मला सगळ्यांकडून ज्यांना देता येईल त्यांनी कमेंट्समध्ये जरूर द्या. तर 2026चा प्रजासत्ताक दिन हा आपण कितवा प्रजासत्ताक दिन साजरा करतोय? आणि मला अपेक्षा आहे की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये जरूर द्याल. तर आजचे आपले डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत आणि तुम्ही हे लेक्चर शेवटपर्यंत पाहिलेत त्याबद्दल थँक्यू सो मच.